नमस्कार, मी मंदार राजेंद्र टोळ आणि माझा लहान भाऊ अर्णव. आम्ही दरवर्षी दिवाळीमध्ये विविध किल्ले साकारत असतो आणि गेल्या 3 वर्षापासून महाराष्ट्रातील दुर्लक्षित किल्ले आणि लोकांना माहीत नसलेले असे किल्ल्यांची आम्ही निवड करून अनएक्सप्लोर्ड फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र ही सिरीज गेल्या 3 वर्षांपासून साकारत आहे. 2023मध्ये आम्ही कुलाबा या किल्ल्याची प्रतिकृती साकारली होती आणि 2024मध्ये जयगड या प्रतिकृती किल्ल्याची साकारली होती आणि यावर्षी आम्ही दिवाळीमध्ये यशवंतगड या किल्ल्याची प्रतिकृती साकारलेली आहे. तर आता बघा, हा किल्ला आपण यशवंतगड हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील सागरी किनारपट्टीवरील शेवटचा किल्ला याला आपण म्हणतो. तर हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात येतो आणि आपण वेंगुर्ल्यावरून जेव्हा रेडीला येतो तेव्हा आपल्याला हे रेडीगाव पडतं. रेडीगाव हे मॅंगनीज आणि लोहाच्या खनिजाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असून इथे स्वयंभू गणपतीसुद्धा प्रसिद्ध आहे. इथे भरपूर म्हणजे पर्यटक ते हे बघण्यासाठी येत असतात. तर हे रेडीगाव आहे. यावेळेस आम्ही नवीन प्रयत्न म्हणजे गावामध्ये छोटे छोटे लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आपण समोर आलं की आपल्याला पहिलं द्वार लागतं आणि हा किल्ला आपल्याला उल्लेख आढळतो की हा किल्ला चालुक्य राजा यांचे स्वामी एक यांनी बांधल्याचा उल्लेख आढळतो. त्यानंतर हा किल्ला आदिलशाहीकडे गेला, त्यानंतर त्या सावंताकडे गेला आणि सावंतांकडून शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला. या किल्ल्याचं नाव यशवंतगड यासाठी दिलं शिवाजी महाराजांनी, कारण की परकीय सत्ता जी होती त्यांच्यावर विजय मिळवण्यामध्ये हा किल्ला भरपूरचं योगदान या किल्ल्यात राहिल्यामुळे शिवाजी महाराजांना यश या किल्ल्यामुळे मिळत गेलं. त्यामुळे या किल्ल्याचे नाव यशवंतगड ठेवण्यात आले.